नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्यात महापालिकेत हमरीतुमरी, महापौरांसमोर शाब्दिक चकमक. शहरातील अतिक्रमण निर्मूलनाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर महानगरपालिका येथे मंगळवारी दिनांक 24 रोजी झालेल्या बैठकीत शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार वादावादी होऊन हमरीतुमरी झाली. महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासमोरच दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केल्याने स्थायी समिती सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला. महापौर निकम यांनी शहरातील अतिक्रमणाविषयी पदाधिकारी व प्रशासनाची संयुक्त बैठक बोलवली होती. बैठकीत उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते. अतिक्रमणाच्या फॉर्म्युलावरून गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला वाद अखेर बैठकीत उफाळून आला. अतिक्रमण विषयावर चर्चा सुरू असताना फरास यांनी इतर मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. त्यावर देशमुख यांनी बैठकीचा विषय भरकटू नये अशी हरकत घेतली. प्रत्येक विषयात तूच बोलणार हे आम्ही खपवून घेणार नाही असे देशमुख म्हणताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. फरास यांनी महापौरांची परवानगी घेऊन मी जनतेचे प्रश्न मांडत आहे, तू मला बोलण्याचा अधिकार नाही सांगू शकत असे प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांकडून अरेतुरीची भाषा वापरली जाऊ लागली. तुझ्यासारखी लय बघितल्यात, तुला बघून घेतो अशा शब्दात परस्परांना इशारे दिले गेले. सुमारे 5 मिनिटे सुरू असलेली ही खडाजंगी अखेर महापौर निकम यांनी कठोर शब्दात दोघांना शांत बसण्याचा आदेश देत थांबवली. 3 वेळा विनंती करूनही ऐकले गेले नसल्याने त्यांना दरडावे लागल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे सभागृहातील वातावरण तापले होते. महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा हा परिणाम असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. अतिक्रमणासारख्या गंभीर विषयावरून झालेल्या या वादामुळे प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील बातमी आहे, रंकाळ्यात जाणारे सांडपाणी रोखता येत नाही, अस्वच्छ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश. शहराची शान असलेला रंकाळा तलावमध्ये येणारे सांडपाणी अद्याप का रोखले गेले नाही, त्यासाठी आजपर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर काय कारवाई केली गेली असा जाब जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी विचारला. रंकाळा अस्वच्छ करणाऱ्या प्रत्येक घटकावर कठोर कारवाई करा अशी सक्त सूचना त्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी इचलकरंजीचे आयुक्त पल्लवी पाटील, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजित घाटगे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरग, प्रमोद माने तसेच पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पहाटेच्या वेळी पर्यटनासाठी येणाऱ्या बसेस पर्यटकांना प्रार्थविधी व आंघोळीसाठी रंकाळ्याच्या काठावर सोडतात. हे प्रकार तातडीने थांबवावेत. असे करणाऱ्या बस चालकांवर कारवाई करावी, यासाठी पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घ्यावी. रंकाळ्यात सोडले जाणारे सांडपाणी लिफ्ट करून STP प्रकल्पाकडे वळवावे, तलावातील जलपर्णी तत्काळ काढून टाकावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी कोणते ठोस प्रयत्न केले याचीही त्यांनी विचारणा केली. जयंती नाल्यातील कचरा तातडीने हटवून नदीत जाणारे प्रदूषित प्रवाह रोखण्याचे निर्देश देण्यात आले. कत्तलखान्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तेथील सांडपाणी जलप्रवाहात मिसळणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. रंकाळ्याच्या परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची जबाबदारीही निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. ग्राहकांकडून वापरलेल्या प्लेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद पिशव्या थेट तलावात टाकल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी कचरा संकलनाची सोय करावी व ग्राहकांना सूचना द्याव्यात. आपदा मित्रांच्या मदतीने परिसरावर लक्ष ठेवावे. पर्यटक, बसचालक, खाद्य विक्रेते अशा सर्व घटकांसाठी स्पष्ट नियमावली तयार करून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुढील बातमी आहे, गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, खासदार धनंजय महाडिक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे स्थगिती दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी दिलेत. त्यामुळे मुदत संपत असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक देखील आता लागणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. परंतु गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार आणि आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली आहे.
ज्या पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली, त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जावे अशी आमची भावना आहे. त्याला सर्वांचे समर्थन नसून गोकुळमधील संघाची निवडणूक बिनविरोध होईल असे मला वाटत नसल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं आहे. खास महाडिकांच्या या विधानामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक लागण्यापूर्वीच आता राजकीय खलबत्ते सुरू झाले आहेत. पुढील बातमी आहे. कोटीतीर्थ मार्केटमधील थकबाकी असलेले 5 दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील. महानगरपालिका मालकीचे भाडेतत्वावर देण्यात आलेले कोटीतीर्थ मार्केटमधील थकबाकी असलेले 5 दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये मागील थकबाकी व सन 2025 ते 2026चे महापालिकेचे दुकान भाडे भरणे बाबत वेळोवेळी इस्टेट विभागामार्फत भाडेकरूंना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई कोटीतीर्थ मार्केट येथील दुकानगाळ्यांच्यावर करण्यात आली. यावेळी थकीत असलेले 5 दुकानगाळे सील करण्यात आले. यामध्ये रवींद्र बाबूराव दिघे, राजाराम श्रीपती माळवी, विश्वंभर भगवानदास नागराणी, अशोक सदाशिव लोकरे, मदन वामन मुडगडी, मुश्ताफ रमजान शेख यांच्या दुकानगाळ्यांचा समावेश आहे. पुढील बातमी आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, स्थगित प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून स्थगित ठेवण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आलेली ही प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित झाली होती त्याच टप्प्यावरून तातडीने पुढे नेण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी दिले आहेत. प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. राज्य शासनाने 5 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार नगरपालिका, नगरपंचायती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होणाऱ्या निवडणुका या निर्णयातून वगळण्यात आल्या होत्या. दरम्यान 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. सध्या इतर कोणतीही निवडणूक कार्यक्रम जाहीर नसल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या संस्थांची निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित झाली होती ती त्याच टप्प्यापासून पुढे सुरू करावी. अ आणि ब वर्गातील ज्या संस्थांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यांच्या सुधारित निवडणूक कार्यक्रम संबंधित जिल्हा किंवा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करावा. मान्यता मिळाल्यानंतर कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे. संपेय संस्थांच्या निवडणुकांसाठी सभासद संस्थांनी यापूर्वी सादर केलेले प्रतिनिधी ठराव वैध राहणार असून नव्याने ठराव देण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या संस्थांनी अद्याप प्रारूप मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत त्यांच्यासाठी 1 फेब्रुवारी 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील प्रलंबित सहकारी निवडणुकांना वेग येण्याची शक्यता असून सहकार क्षेत्रात पुन्हा हालचालींना गती मिळणार आहे. पुढील बातमी आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्व उपाययोजना राबवणार, कोल्हापूर दूषित शहरांच्या यादीतून बाहेर पडेल. शहरातील वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येतील आणि दूषित हवेच्या शहरांच्या यादीतून कोल्हापूर निश्चितच बाहेर पडेल असा विश्वास महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला. मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिका येथे झालेल्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील हवा प्रदूषणाच्या कारणांवर सविस्तर चर्चा झाली. उद्यानांची संख्या वाढवणे, मोकळ्या जागा विकसित करणे, वृक्ष लागवड व जतन, धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना, रस्ते व उद्यानातील झाडांना नियमित पाणी देण्यासाठी स्वतंत्र टँकर यंत्रणा उभारणे अशा विविध उपायांवर भर देण्यात आला. आतापर्यंत या उपाययोजनांसाठी 22 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने हे हवा प्रदूषणाचे मोठे कारण असल्याचे नमूद करत अशा वाहनांवर निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेषतः मालवाहतूक करणारी जुनी वाहने मोठ्या प्रमाणावर धूर सोडत शहरात फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंचगंगा स्मशानभूमी येथे पारंपरिक लाकूड व शेणीच्या सहाय्याने होणाऱ्या अंत्यसंस्कारांमुळे राखेचे कण हवेत मिसळत असल्याची बाबही चर्चेत आली. त्यामुळे पर्यावरणपूरक गॅस व वीज दाहिनीचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी बैठकीस उपायुक्त शिल्पा दरेकर, पारितोष कंकाळे, डॉक्टर रोहिदास मटखर, शहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण कार्यकर्ते उदय गायकवाड, डॉक्टर सोनवणे आदी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास कोल्हापूरचे हवेचे चित्र सकारात्मक बदलेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
पुढील बातमी आहे व्हीएसआर कंपनीवर अखेर बडगा. डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन जाणारे लिअरजेट 45 VTSSK हे खासगी विमान गेल्या महिन्यात बारामतीनजीक कोसळल्याच्या घटनेनंतर विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA यांनी संबंधित कंपनीवर कारवाईचा बडगा उगारत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अपघातानंतर DGCAने केलेल्या विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात विमानाची उड्डाणे तांत्रिक क्षमता, हवाई सुरक्षा नियमांचे पालन आणि उड्डाणे कार्यप्रणाली मंजूर प्रक्रियांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा मानकांबाबत आवश्यक दक्षता न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी DGCAने मेसर्स व्हीएसआर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. VTVRS, VTVRV आणि VTTRI या नोंदणी क्रमांकांच्या लिअरजेट 40-45 प्रकारातील विमानांचा समावेश असून उड्डाणे योग्यतेचे सर्व निकष पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. तसेच आढळलेल्या त्रुटींविषयी मूळ कारणे सादर करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. कंपनीकडून समाधानकारक उत्तर व सुधारणा आराखडा मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे खासगी विमानसेवा क्षेत्रात सुरक्षा मानकांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पुढील बातमी आहे बार काउन्सिलसाठी महाराष्ट्र गोव्यातून 86 अर्ज. कोल्हापुरातून गावडे मोहिते मैदानात. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल निवडणुकीसाठी महाराष्ट्र, गोवा तसेच दमण, दीव आणि दादर नगर हवेली येथून आतापर्यंत 86 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवार दिनांक 26 असून अखेरच्या टप्प्यात आणखी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष रणजित गावडे आणि अजित मोहिते यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. 24 मार्च रोजी महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव आणि दादर नगर हवेली येथे मतदान होणार आहे. मंगळवारी दिनांक 24 दुपारपर्यंत 86 वकिलांनी अर्ज दाखल केले होते. यंदा प्रथमच महिलांसाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आल्याने महिला उमेदवारांचा उत्साह वाढलेला दिसत आहे. काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सर्जेराव खोत तसेच ॲडव्होकेट शैलजा चव्हाण हे बुधवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार 18 फेब्रुवारी रोजी अर्जाची छाननी होईल. 1 मार्च रोजी उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली जाईल. 2 ते 4 मार्च या कालावधीत माघार घेता येणार असून 4 मार्च रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 24 मार्च रोजी मतदान होऊन त्यानंतर 15 दिवसात निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना 1,25,000 रुपयांचे न परत मिळणारे ठेव रक्कम डिपॉझिट भरावे लागते. याशिवाय इतर प्रक्रियांसाठी सुमारे 25,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच अर्ज भरण्यासाठी 1.5 लाख रुपयांचा खर्च येत असून प्रचारासाठी लाखो रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे बार काउन्सिल निवडणुकीची आर्थिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील बातमी आहे राज्यातील 255 मराठी शाळा बंद. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची कबुली. राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल पाहता कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात मागील 2 वर्षात 255 मराठी शाळा बंद पडल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मराठी शाळांचा पट घटत असल्याबाबत सदस्य अमोल मिटकरे आणि विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात 2,000 मराठी शाळा अडचणीत असून 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. तसेच 2025 ते 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करत त्याचे परिणाम 70 गावात ना शाळा ना पाटी पेन्सिल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. या आरोपांना उत्तर देताना दादा भुसे यांनी 2,000 शाळा अडचणीत किंवा 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचा दावा फेटाळून लावला. मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही धोरणात्मक निर्णय सरकारने घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पालकांनी इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल लक्षात घेता काही भागात शाळा बंद पडल्याची कबुली त्यांनी. मराठी शाळांचा पट वाढवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळा प्रवेशोत्सव इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे मोफत पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश, पायमोजे व बूट, निपुण महाराष्ट्र समग्र शिक्षा अभियान, स्टार्ट्स प्रकल्प, PM श्री योजना, माझी मराठी सुंदर शाळा, नियतकालिका चाचण्या आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रम यांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालकांनी काढलेल्या मोर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित मोर्चा काढण्यात आल्याची बाब खरी असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र मराठी शाळा टिकवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पुढील बातमी आहे अजित पवारांची बारामती, सुनेत्रा पवारांच्या हाती. पोटनिवडणुकीसाठी उमेदवार फिक्स, कोर कमिटीत शिक्कामोर्तब. राज्याच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
भारत निवडणूक आयोग यांनी मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंद असलेले मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. 10 मार्च रोजी अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी उमेदवार शिक्कामोर्तब झाल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोर कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या औपचारिक घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यावर पक्षाचा भर असणार असल्याचेही स्पष्ट समजते. याच बैठकीत आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यावर सहमती झाल्याचे सांगितले जाते. मुंबईत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत इतिहास रचला आहे. राज्यभवनातील समारंभात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्यांचे पहिलेच अधिवेशन ठरत आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. पुढील बातमी आहे, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि पोलिसात खडाजंगी. अजित पवार विमान अपघात प्रकरणी एफआयआर नोंदवण्यावरून वाद, 48 तासात मोठा खुलासा करण्याचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावरून आज मंगळवारी मुंबई येथील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे आमदार रोहित पवार आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप करत पवार यांनी पोलिसांवर दबावाखाली काम केल्याचा गंभीर आरोप केलाय. रोहित पवार यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर हेही उपस्थित होते. तिघेही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. अपघातात घातपाताचा संशय असून काही पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माहितीनुसार सुरुवातीला रोहित पवार यांचे निवेदन घेण्यास सुरुवात झाली होती. मात्र ऐनवेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने DCP गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. यावरून पवार आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का केली जाते? कोणाचा फोन आला म्हणून प्रक्रिया थांबवली, असा सवाल पवार यांनी उपस्थित केलाय. पोलिसांकडून मात्र प्रक्रिया कायदेशीर चौकटीतच सुरू असल्याचे सांगण्यात आले. तथापि काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर रोहित पवार यांनी हा गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंदवणार असल्याचं जाहीर केले. तसेच पुढील 48 तासात या अपघातासंदर्भात मोठी माहिती सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून येत्या काही दिवसात या प्रकरणी आणखी काही घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.